काय होईल काय नाही येऊ. ते पोराला शाळेचा डब्बा चालाय करणं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि तुमचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो चला आपलं आता बघा किती खूप सकाळ सकाळी ऊन पडलं आहे आणि ऊन पण लय लागत आहे माहिती आहे. आता उन्हाचे दिवस आहे खूप. तर बघा आणि सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ. सकाळचं वातावरण म्हणजे खूप भारी असतं. तर चला बघूया आज काय कोणते शुभ सकाळ दिवस चालू आहे आणि काय नाही तिकडं. चलो चलो देखेंगे क्या चालू है. तर आलो आहे आतमध्ये रूममध्ये. चला तो इधर आ गए हम. काय होईल काय नाही येऊ. ते पोराला शाळेचा डब्बा चालाय करणं. असं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तर माहिती आता मुलांच्या शाळा उघडल्यात ना, त्याच्यामुळे जरा आवरावं लागतं लवकर. जरा धावपळ होती बघा. आणि मस्त गरम गरम चपात्या राव. मला भूक लागली पण जेवायचं ना, पुन्हा वाटे केल्यात पोळ्या सगळ्यांच्याच केल्या आणि आता. पण आलू चटणी नाही म्हणता तुम्ही. आलू चटणी काय कोणती मला वास यायला लागला बघा ते. वाव लय भारी राव. तेच मला वास यायला लागला पण लय भारी. कशी पोळी फुगती मित्रांनो आपली, दिसते का तुम्हाला? पहिल्यांदा फुगत नव्हती जणू. फुगतात पोळ्या. ना तुम्ही कशा म्हणला मग आता तुमच्याकडून मिस्टेक फुगत असेल. कसा झालाय बॉल खेळायचा मस्त. वाव नरम नरम आहे पण पोळ्या. तर मित्रांनो तुमचे मुलं शाळेत जातात का? शाळा उघड्या असतात ना तुमच्या मुलाच्या वेळ? आमची बघायची जाऊ हे बघा इकडं जोक्षी खाना खा रही है. तो किती वाजता जाईल तुला? हा काय मला नाही. 9 वाजता. किती वाजता? किती वाजता का आता नुसतं खाना आता है हमको. बघा मित्रांनो नुसतं हिला माहीत पण नाही किती वाजता जायचं म्हणून दादाला विचारू आता. काय किती वाजता जायचंय? 9 वाजता. हां पाय बरं दादाला माहिती 9 वाजता जायचं म्हणून. मग आता झाली सगळं आवरलं का तुला? तू तर जेवण चालू आहे आता. मग आणि आज गाडी कशी आधी जाऊन बसा. ते मॅडम म्हणतात उशीर होतो यायला परत. तर बघा इकडं वहिनीच्या गरम गरम चपात्या चालू आहे लाटीनं मस्त पैकी माल. नाही आज अंकला काढून येतो. नाही मला आता आंघोळ करायची. आज टाइम आहे ना मग. तर बघा इकडे काय चालू आहे होय. कुठे? मला वाटतं याची करून. तर मित्रांनो किती राहिल्या मग चपात्या अजून? 2च राहिले का? 2च का? तो किती खाल्ली मग? फक्त तो आज जाऊ असं आहे. तर मित्रांनो तुम्हाला वाटतं असं रामले सकाळी सकाळी जेवायला आहे, कारण की त्यानं रात्री जेवणच केलं नव्हतं बघा. त्याच्यामुळे त्याला आज लवकर भूक लागली. जेवण काल त्या खेळत असताना त्याला जी भूक लागली होती पण ते खेळात ना आता माहिती ना लक्ष नाही दिलं. तर बघा बाहेर किती खूप भारी वातावरण आहे आणि सकाळ सकाळी ऊन पण नाही एवढं म्हणा आणि दुपारच्या नंतर खूप ऊन होत असतं. बघू शकता वातावरण किती फ्रेश आहे. नंतर पाणी गार पाणी. पाणी प्यावं लागतं आहे. बघा मी एकाच हाताने पाणी घ्यायला लागलोय. सकाळी गार पाणी राहतंय. पुन्हा काय भाजी केली? भाजी करायची नंतर परत आपल्याला. काय याची? ते पोरांना आलू जास्त आवडतं ना, त्याच्यामुळे त्यांना आलूची भाजी बनवली. आपल्याला वांग बनवायचंय. मग आपल्याला नाही केली का मग आलूची भाजी? नाही, हो आलू खाल्लेलं चांगलं नसते जास्त. थोडी थोडी काय होत नसती. तर मित्रांनो तुमचं आपलं ब्लॉगमध्ये स्वागत आहे.
कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आता कल्पनाचा स्वयंपाक झाला आहे, करणं चालू आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्या मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि बघू शकता आता जिजाऊ राम जेवण करीत आहे आणि कल्पना त्यांच्यासाठी गरम गरम स्वयंपाक करीत आहे. भाजी काय केली दाखवली. तर मित्रांनो, आजची भाजी मित्रांनो आपली बटाट्याची म्हणजे आलूची. हे बघा, हे बघा किती भारी. आणि फेवरेट आहे, माझी बी आवडती, कल्पनाला सुद्धा आवडती, रामला आवडती, जिजाऊला आवडती. पर्यंत डबल घेतली हो बघा. आणि बघा रामचं सुद्धा जेवण झालंय आणि आता आपल्याला जेवण झालं की मस्त आणि फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपल्या मागे काय काम असतं. तर आपल्यासाठी ब्लॉग तयार करायचा आहे. तसंच मित्रांनो खरंच खूप छान छान प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच नेहमी प्रकारे ब्लॉग येणार आहे आणि याच्यानंतरचा ब्लॉग खूप छान येणार आहे. खूप म्हणजे खूपच भारी, कारण आपण नवनवीन लोकेशन दाखवणार आहे. त्यासाठी आत्ताच जे आपला हा मिनी ब्लॉग बघत असेल आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग बघायला भेटतील. तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये असं आहे, बघू शकताय. आता मी नेमकंच मित्रांनो ब्रश केलं आहे, कारण थोडं बाहेरगावी गेलो तो काम होतं. तुम्ही म्हणता काम काय आहे, नक्कीच मित्रांनो तुम्हाला उद्या सांगणार आहे काम काय असतं तर. पण नेमकंच आत्ता आलो मित्रांनो, ब्रश केलं आहे, बघू शकताय चेहरा वगैरे आत्ता फ्रेश झालो आहे आणि चला म्हणलं ब्लॉगमध्ये 2 शब्द बोलावं. तर बघा हे चहा नाही केला का? चहा कोण घेते आपली? तर मित्रांनो मला थोडी तकलीफ होती दाढाची, त्यामुळे मी तर चहा घेणार नाही. आता कल्पना बोलणार आहे. मित्रांनो मला चहा आवडतो बघा. आमच्याकडे जवळपास दूधच नाही इकडं. दूध नाही म्हणून मी चहाच घेत नाही. गावाकडचा चहा असा असतो सकाळी सकाळी, कोरी चहा म्हणते. एवढी चहा मला आवडत नाही. दूध आणलं आमचे थोडं लांब आहे ना, त्याच्यावर कंटाळा येतो मला दूध आणायला. कारण की याला चहा आवडत नाही पहिला, तुझ्यामध्ये कंटाळा. तुम्हाला आवडतो काय मग? मग मला किती चहा आवडतो. तुम्हाला एकलीसाठी पुरत नाही ना आम्हाला. त्याच्यामुळे मी बरेच नाही ना चहा. तरी तुला आवडते का जिजो? का आवडतो? आता जिजाऊ बोल ना, जिजाऊ बोल. आपल्याला काय भाजी करायची? तर मित्रांनो खरंच आत्ता एवढं फ्रेश झालो आहे आणि आता जस्ट आंघोळ वगैरे करायची, फ्रेश व्हायचं आहे आणि कल्पनाला थोडी शॉपिंग करायला जायचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी लवकर आज आवडणं बी चालू. बघा किती खुश झाली ती, शॉपिंगमध्ये गेलं खुश होती ती. काल मित्रांनो जवळपास 2-3 हजाराची शॉपिंग केली आणि आज बी ती म्हणती परत शॉपिंग करायला जायचं आहे. प्रत्येक वेळेस जर शॉपिंग करायचं म्हणलं तर कसं होईल, आपण एक गरीब माणसं मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे. आणि नेहमी मित्रांनो तुम्हाला आपला कंटिन्यू ब्लॉग येणार आहे आणि बघू शकताय आता लगेच आवरल्यानंतर आपल्याला जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी. तर मित्रांनो बघा, आमचे म्हणजे गावाकडचं वातावरण आणि शुभ सकाळ. तुम्हाला तर म्हणजे सकाळ सकाळी वातावरण किती खूप भारी असतंय आणि फ्रेश पण होतं आहे. आणि नक्कीच बघा, आता आम्हाला सुद्धा मस्तपैकी फ्रेश व्हायचं आहे. आता आपली आंघोळ पण होणार आहे सकाळ सकाळी. बेस्टपैकी आपण आंघोळ करणार आहे. तर नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंट और लाईक और सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेटत राहा. धन्यवाद.